नमस्कार. न्याय यंत्रणेच्या अवस्थेवरून त्या समाजाची प्रगती खरं तर आपल्याला कळत असते आणि हाच निकष लावायचा झाला तर आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. तब्बल 3 कोटीहून जास्त खटले आपल्या न्यायालयांमध्ये आज पडून आहेत, प्रलंबित आहेत. हा खटल्यांचा अनुशेष कसा भरून काढायचा असा प्रश्न इतर कोणाला नाही तर थेट भारताच्या सरन्यायाधीशांना पडलाय. सध्याचे 16,000 न्यायाधीश अपुरे असून ही संख्या किमान 40,000पर्यंत तरी वाढवावी असं त्यांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सांगितलं ज्यावेळी भारताचे पंतप्रधान हजर होते. न्यायदेवता आंधळी असते असा अनेकांचा समज होता. याच न्यायदेवतेच्या आंधळ्या डोळ्यातले अश्रू या निमित्ताने जनतेसमोर आले. दर 10 लाख लोकसंख्येमागे अमेरिकेत 108, फ्रान्समध्ये 109, टर्कीसारख्या अत्यंत छोट्या देशामध्ये सुद्धा 101, ऑस्ट्रेलियामध्ये 40 तर इंग्लंडमध्ये 35 न्यायाधीश आहेत. तर भारतात मात्र 10 लाखांमागे फक्त 15 न्यायाधीश. आपल्या देशात एक न्यायाधीश तब्बल 2,600 खटले एका वर्षात निकाली काढतो तर तरी देखील 3 कोटी खटल्यांचा डोंगर अजूनही प्रलंबित आहे. या प्रलंबित खटल्यांना जबाबदार कोण? न्यायाधीशांची संख्या वाढवल्यानं हा खटल्यांचा डोंगर उपसला जाणार आहे का? आपल्याकडे न्यायाधीशांची कमतरता आहे म्हणजे याच्यात निधीचा अभाव आहे की गुणवान व्यक्ती मिळत नाहीयेत? न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेत काही बदल करणं गरजेचं आहे का? की प्रक्रिया सध्याची जी आहे ती योग्य आहे का? प्रेक्षको, 1987 मध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश हवेत अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर 1987 पासून आजपर्यंत 2016 पर्यंत 25 कोटींनी आमची लोकसंख्या वाढली पण तितक्या प्रमाणात न्यायाधीशांची संख्या वाढली नाही. अपुऱ्या न्यायाधीशांमुळे निकालाच्या गुणवत्तेवर तर परिणाम होत नाही ना. कोट्यावधी खटले प्रलंबित राहायला नेमकं जबाबदार कोण? फिर्यादी, आरोपी, आरोपीचे वकील, सरकारी वकील, न्यायाधीश की दस्तूरखुद्द न्याय यंत्रणा? प्रलंबित खटल्यांचा निपटारा होणार तरी कसा? जलदगती न्यायालय वाढवावीत आणि सुट्ट्या कमी कराव्यात का? न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना न्याय कधी मिळणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात न्यायदेवतेचे अश्रू. न्यायदेवतेचे अश्रू पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय. म्हणजे न्याय मिळायला झालेला उशीर हा न्याय नाकारणंच असतो असं म्हणतात. भारतात तर खालपासून वरपर्यंत सगळ्याच न्यायालयांमध्ये प्रचंड प्रमाणात खटले प्रलंबित आहेत. आकडेवारी पाहता प्रलंबित खटल्यांचा डोंगर किती मोठा आहे हे पाहून धक्काच बसतो. देशभरात 3 कोटीहून जास्त खटले प्रलंबित आहेत. 15 लाखांमागे फक्त 15 न्यायाधीश. एकूण 40,000 न्यायाधीशांची गरज. सध्या आहेत फक्त 16,000 न्यायाधीश. एक न्यायाधीश वर्षभरात 2,600 केसेस निकाली काढतो. 10 लाखांमागे किमान 50 न्यायाधीशांची गरज. एवढ्या मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित असल्याची खंत देशाच्या मुख्य न्यायाधीशांनाही अस्वस्थ करते. याचा प्रत्यय दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेमध्ये आला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश TS ठाकूर यांचं भावूक रूप पाहायला मिळालं. त्यावेळी न्यायव्यवस्थेचं वास्तवच त्यांनी मांडलं. प्रलंबित खटले आणि त्यांचा निपटारा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अपुऱ्या न्यायाधीशांच्या संख्येकडेही त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं. 38,68,000 केस. को निपटाने के लिए कितने आदमी चाहिए, कितने जज चाहिए? ये बात हम क्यों नहीं समझते? विशेष म्हणजे न्यायालयावर ताण येतोय आणि तो कसा येतोय याबाबत गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही टिप्पणी केली होती. खरं म्हणजे एखाद्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने वैद्यकीय मंत्री म्हणून पूर्ण कारभार केला काय हरकत नाही. म्हणजे आम्ही निवडून येतो जनतेतून, एक्झिक्युटिव्ह पॉवर आमच्या आहे. पण आता सगळे निर्णय जर कोर्टातून व्हायला लागले तर त्यांनी करावं काम. केअर ऑफ हायकोर्ट, चालवा मेडिकल कॉलेज. म्हणजे याच्यातून काही मार्ग काढायचा असेल तर सगळ्यांनी आपल्या मर्यादेत राहून काम केलं पाहिजे. एकंदर न्यायालयांवर असलेला ताण आणि न्यायाधीशांची तोकडी संख्या हा मुद्दा ऐरणीवर आलाय. सरन्यायाधीशांनी थेट याच मुद्द्याला हात घातल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याकडे तातडीनं लक्ष देण्याचं आश्वासन या परिषदेतच दिलंय. न्यायालयात न्यायासाठी दाद मागितली जाते पण खटले इतके प्रदीर्घ काळ चालतात की न्याय मिळेपर्यंत अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात.
या निमित्तानं न्यायदेवतेचेही अश्रू समोर आलेत. न्यायदेवतेचे हे अश्रू कोण पुसणार हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट झी मीडिया. न्यायदेवतेचे अश्रू या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही.एस. सिरपुरकर. व्ही.एस. सिरपुरकर आपल्या बरोबर आहेत. सर, आपलंही स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे. जयंत जायभावे, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. न्यायदेवतेचा अश्रू आज जे काल जे सुप्रीम कोर्टाच्या जजनी जे एक स्वतःचं मत व्यक्त केलं, जे एक वास्तव, प्रखर वास्तव प्रधानमंत्र्यांच्या समोर आणलं, या संपूर्ण प्रकाराची आपण दोन भागात चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो पहिला मुद्दा आहे कोट्यावधी खटले प्रलंबित असण्याला जबाबदार कोण. कोट्यावधी खटले प्रलंबित असण्याला जबाबदार कोण. आपण थेट जाऊया नरेंद्र चपळगावकर यांच्याकडे. चपळगावकरजी, पहिल्यांदा असं घडतंय की या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या डोळ्यात एका पब्लिक समारंभात जेव्हा प्रधानमंत्री आले आहेत, अत्यंत औपचारिक असा हा संपूर्ण सोहळा होता, सभा होती आणि त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायदेवतेच्याच एक प्रकारे डोळ्यात अश्रू येणं हे कशाचं प्रतीक आहे. मुख्य न्यायाधीश हतबल आहेत की संवेदनशील आहेत. ते हतबल आहेत असं मला वाटत नाही. ते संवेदनशील आहेत ही तर गोष्ट खरीच, पण त्यांच्या डोळ्यामध्ये हे अश्रू येण्याची दोन मुख्य कारणं मला दिसतात. यस, एक तर हे प्रलंबित खटल्यांची संख्या हे एक कारण आहे आणि दुसरं या गोष्टीकडे ज्या गांभीर्यानं सरकारनं पाहायला पाहिजे ते सरकार पाहत नाही, हे सुद्धा कारण त्याचं दुसरं असलं पाहिजे. कोणत्याही सरकारचं राजकीय प्राधान्य हे न्यायसंस्थेला बलवान करण्याकडे नसतं. त्यामध्ये काही अपवाद काहीच नाहीत. आता जी आज आपल्याला निराळे खटले प्रलंबित आहेत असं दिसतं, याचं कारण फक्त न्यायाधीशांची संख्या हे नाही, ते तर आहेच, ते महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी न्यायालयांना इमारती नसतात, न्यायालयांना काम करण्यासाठी पुरेसा स्टाफ नसतो, जे स्टेनोग्राफर म्हणजे लघुलेखक लागतात तेही सुद्धा योग्य दर्जाचे आपल्याला सापडत नाहीत, अशी सुद्धा त्या ठिकाणी असते. काही ठिकाणी सरकारी वकील त्यांना माहिती न मिळाल्यामुळे सारख्या तारखा वाढवून घेतात, ही गोष्ट असते. आणि या सगळ्याच्या बरोबर आणखी गोष्ट अशी की एकदा साठले काही पूर्वीचे प्रकरणं की नव्या आलेल्या प्रकरणांना त्यामुळे हात लावता येत नाही, काही नवे घ्यावे लागतात. तर मग हे पूर्वीची जी प्रलंबित खटल्यांची संख्या आणखी वाढत राहते, अशी ही गोष्ट आहे. आता याच्याशिवाय आणखी पुष्कळ कारण सांगता येईल. मी त्या चपळगावकरजी त्या सगळ्या चपळगावकरजी माफ करा, त्या सगळ्या कारणांची आपण चर्चा करणार आहोत. परंतु तुम्हाला असं वाटत नाही का कुठेतरी सर्वोच्च न्यायाधीशांनी एक ओव्हर रिॲक्शन दिली. आपल्याकडे फक्त न्यायाधीशांचाच तुटवडा आहे का मला सांगा. आपल्याकडे पोलीस कमी आहेत, आपल्याकडे शिक्षक कमी आहेत, आपल्याकडे डॉक्टर्स कमी आहेत, आपल्याकडे संरक्षण दलात सेनेतही लोक कमी आहेत. मग याच्या प्रत्येकाच्या मुख्यानी प्रधानमंत्र्यांसमोर अश्रू गाळायचे का. डिड यू ओव्हर रिॲक्ट. नाही, हे काय अश्रू त्यांनी ठरवून गाळलेले नसतात. जेव्हा प्रधानमंत्री त्यांना हे सल्ला देतात की सुट्टी उपभोगतात न्यायाधीश, तेव्हा मग त्यांनाही असं वाटतं की आपण म्हणजे त्यांनाच आपले अधिक चांगल्या रीतीने काम करता यावं म्हणून ज्या सुट्ट्या नियमाने दिलेल्या आहेत त्या सुट्टीवरती ते जर गेलेले आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये त्यावर टीका करायची, परंतु न्यायाधीशांची संख्या वाढवण्याकडे मात्र दुर्लक्ष करायचं. आता गौडा काय म्हणाले बघा की जे आयबीचे म्हणजे गुप्तहेर खात्याचे जे त्या अहवाल यायचे असतात न्यायाधीशांच्या नेमणुकीपूर्वी, ते यायला उशीर लागतो. आता या गोष्टीवर फारच विश्वास ठेवणं अवघड आहे की त्याच्यामुळं 6-6 महिने 8-8 महिने रिपोर्ट येत नाहीत. ही गोष्ट काही कोणी मान्य करेल असं मला वाटत नाही.
तेव्हा अनेक दुसरी कारणं असली पाहिजेत आणि जेव्हा या आपल्या सगळ्या अडचणीकडे सरकार गांभीर्यानं पाहत नाही असं एखाद्याला दिसतं तर तेव्हा भावना विवश होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. जस्टिस सिरपुरकर, भावना विवश होणं हे स्वाभाविक असलं तरी 16,000वरून 40,000 एवढी जर आपण न्यायाधीशांची संख्या नेली तर प्रलंबित खटल्यांचा प्रश्न निकाली निघेल असं वाटतं आपल्याला? जस्टिस सिरपुरकर. नाही, निकाली निघेल असं मला वाटत नाही. पूर्णपणे तो निकाली निघणं अशक्य आहे. कारण त्या गोष्टीला अनेक कारणं आहेत. केवळ न्यायाधीशांची अपुरी संख्या हे एकुलतं एक कारण नाही आहे. त्याच्यामध्ये जसं चपळगावकर म्हणाले की न्यायाधीशांना एक वातावरण जे लागतं, ज्या सुविधा लागतात त्या सुविधांचा अभाव. दुसरं सगळ्यात महत्वाचं दुसरं की सरकारची इच्छाशक्ती लागते, जी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. ही एक कारण. मी जेव्हा कलकत्ता हायकोर्टाचा न्यायमूर्ती होतो तेव्हा कलकत्ता हायकोर्टाचे एकूण 48 जजेस असावेत असा आमचा कोटा होता. आणि मी जेव्हा सूत्र हातात घेतली तेव्हा 28 जजेस होते. आता 28 जजेसनी मी कलकत्ता हायकोर्ट कसं चालवायचं हा प्रश्न मी जस्टिस सभावालांना विचारला, जे त्यावेळी मुख्य सरन्यायाधीश होते. मी पाठपुरावा करून सुमारे 16 जजेसना स्वतः शपथ दिली, जो एक रेकॉर्ड आहे. पण गंमत अशी की जेव्हा कलकत्ता हायकोर्टाचं नॉर्मल डिस्पोजल 150 होतं, ते 150 वरून 500 वरती गेलं पर डे. हे तुम्ही बघा. माझ्या एका सिव्हिल जजकडे एका ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे 35,000 खटले प्रलंबित होते. त्यांनी ते केव्हा सोडवायचे? तुम्ही जोपर्यंत आम्हाला न्यायाधीश देत नाही, तुम्ही जोपर्यंत त्यांना सुविधा देत नाही, तुम्ही जोपर्यंत ते वातावरण तयार करत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही खटला आला की त्याच्यामध्ये 50% अर्ध्या लोकांना तो खटला निकाली व्हायला नको असतो. आणि त्या दृष्टीने त्याचे आणि त्यांच्या वकिलांचे पूर्ण प्रयत्न चालतात. मग इतर फॅक्टर्स अनेक आहेत त्याच्यात. त्या फॅक्टर्सचा विचार व्हायला पाहिजे. चपळगावकरजी, आता त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं सिरपुरकरांनी की खटला निकाली व्हावा असं 50% खटल्यांमध्ये वाटतच नसतं कोणालाही. मग हे खटले प्रलंबित राहायला नेमकं कारणीभूत कोण? फिर्यादी, आरोपी, सरकारी वकील, आरोपीचे वकील, न्यायाधीश, का दस्तूर खुद्द आमच्या इथली काहीशी जर्जर झालेली अशी जुनाट अशी न्याय यंत्रणा? यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी जी आहे ती आमच्या कायद्यांची आहे. कायदे अशा रीतीने केलेले असतात की त्या कायद्यांच्या मध्ये जसं सिरपुरकर साहेब म्हणाले की एका पक्षाला आपल्याकडे साधा आहे ना की जर माझ्या घरामध्ये कोणी भाडेकरू असेल आणि त्याच्या विरुद्ध मी जर दावा दिला की लवकर जागा सोडा, तर भाडेकरूच्या वकिलांची भाडेकरूची इच्छा अशी की प्रकरण लांबवत राहावं आणि माझी इच्छा अशी की लवकरात लवकर हे प्रकरण निकालात निघावं. हे प्रत्येक खटल्यात आहे. ते असं असल्यामुळे कायद्यातच तरतूद पाहिजे की ह्याच्या पलीकडे याच्यामध्ये अजमेंट किंवा याच्याकडे स्थगिती देता येणार नाही, तारखा वाढवता येणार नाहीत. आणि यामध्ये नुसतं कायदा नाही तर वकिलांनी सुद्धा हे आपल्या न्यायदानातला आपला पवित्र सहभाग आहे हे मानून अशा रीतीने अर्ज मी देणार नाही असं पक्षकारांना सुद्धा सांगितलं पाहिजे की आता हे योग्य कारण नाही आहे, हे आपण आता प्रकरण चालवलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बोला जस्टिस सिरपुरकर जी, बोला. आता मुंबई मला एक सांगायचं आहे त्याच्यामध्ये, मला आणखीन एक सांगायचं आहे त्याच्यामध्ये की वकिलांचा जसा सहभाग असतो तसा लिटिगंट्सचाही सहभाग असतो.
लिटिगंट्सना देखील ते नको असतं. कारण तो जर 2 वर्षात संपवला तर तो म्हणतो की माझा वकील कुचकामाचा आहे. ही एक पद्धती बदलायला पाहिजे. बरं, चपळगावकर म्हणाले तसा कायद्यातला बदल सेक्शन 89 CPC म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड अन्वय आलेला आहे, नाही असं नाही. पण तो देखील बदल पचनी पडायला वकिलांच्या वेळ लागतो, लिटिगंट्सना वेळ लागतो, पण त्याचे सुपरिणाम अजून दिसतात आहेत. रिटन स्टेटमेंट फाईल करायला जितका वेळ तुम्हाला देता येतो त्याच्यावरून आता बरंच रण माजलेलं आहे, बरेच निकाल झालेले आहेत. आणि आता नाही म्हटलं तरी एका खटल्याचं किमान आयुष्य हे पुष्कळ कमी झालेलं आहे. हे मी तुम्हाला अगदी शपथेवरती सांगू शकतो. खटल्याचं आयुष्य जरी कमी झालं असलं तरी प्रलंबित खटल्यांची संख्या काही कमी झाली नाही. जयंत जायभावे, एकूण सगळा जो रोख आहे तो इच्छाशक्तीवर, न्यायालयाला लागणाऱ्या वातावरणाबद्दल, त्याला लागणाऱ्या स्टाफबद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल आहे. परंतु सर्वात जास्त रोख आहे तो वकिलांच्या खटला प्रलंबित ठेवण्याच्या टॅक्टिक्सबद्दल, त्यांच्या त्या वृत्तीबद्दल, पक्षकारांच्या वृत्तीबद्दल. महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून आपण वकिलांची आणि पक्षकारांची बाजू एक प्रकारे काय मांडाल की न्यायाधीश इथे लवकर न्याय द्यायला तयार आहेत, परंतु तुमच्या वकिलांनाच, मग त्या दोन्ही बाजूच्या असतील, त्यातल्यापैकी 50% वकिलांना 100% खटला अजन्म चालत राहावा, म्हणजे आपली फी पण मिळत राहील असं वाटत राहतं की जेवढी फी मिळत राहील तेवढा खटला लांबलेला बरा. बोला. मला स्वतःला असं वाटतं की हे सगळं आपल्या एकंदर सामाजिक परिस्थितीमधली जी काही आपली संस्कृती आजची त्यावर अवलंबून आहे. आपण दोन्ही अतिशय ज्येष्ठ अशा न्यायाधीशांचं मत ऐकलेलं आहे. आपण हा प्रश्न सगळ्यांनीच एकमेकांना विचारला पाहिजे, वकिलांनी, न्यायाधीशांनी, आपण माध्यमांनी, की कायद्याचं राज्य आपण सगळेजण चालवतो, पण कायद्याचं राज्य चालवत असताना आज समाजामध्ये जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचा खऱ्या अर्थानं आपण सगळेच वापर करतो आहोत की गैरवापर करतो आहोत, यूज की मिसयूज. अनेक संस्थांनी याबद्दल संशोधन केलं आहे आणि आपल्याला असं दिसेल की जास्त करून मिसयूज हा जास्त आहे कायद्यांचा, यूज हा कमी आहे. आणि बहुतांशी लोक असंही मानतात की कोर्टाची पायरी शहाण्यानं चढू नये, परंतु आजकाल व्यापारी जगातली माणसं असं म्हणतात की कोर्टात गेल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही. आता हे का असं? तर मला स्वतःला असं वाटतं की दिवाणी खटल्यांमध्ये विशेषतः न्यायालयांचा वापर हा समाजाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये एक इन्स्ट्रुमेंट ऑफ बार्गेनिंग या स्वरूपामध्ये होतोय. हे काय आता लपून चालणार नाही. मग याबद्दल बोलायचा कोणी आणि याबद्दल दोष द्यायचा कोणाला? कारण पक्षकार ज्यावेळेस वकिलाकडे येतो त्यावेळेस जसं चपळगावकर साहेबांनी सांगितलं तेव्हा त्याप्रमाणे तो त्याची मागणी घेऊनच येतो की साहेब मला आता हा कब्जा जो आहे तो 10 वर्ष काही सोडायचा नाही आहे. अशा पद्धतीचे खटले जास्त असतात. एखाद्यावर कोणाला तरी अन्याय होतो आणि त्याला बळजबरीनं दांडगणशाहीनं कोणीतरी मानगूट धरून बाजूला काढून टाकतं, त्यावेळेस हे वकिलाला त्याची केस लढावी लागते आणि त्या अन्यायाविरुद्ध देखील लढावं लागतं. परंतु या न्याय आणि अन्यायाच्या लढाईमध्ये आपण जर तुलनात्मकदृष्ट्या समाजामध्ये होणारे सगळे वाद बघितले तर हे सगळे वाद जास्त करून गैरवापराकडे आहेत. दुसरी गोष्ट आपण एक अशी बघितली पाहिजे, समाजामध्ये कोर्टामध्ये येण्याचं प्रमाण खटल्यांचं हे किती आहे? आपल्यासमोर इतके ज्येष्ठ न्यायाधीश बसलेले आहेत, त्यांच्या काळामध्ये त्यांनी जर बघितलं समाजामध्ये जर 100 वाद होत असतील दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाचे, तर त्यामधले 70-80 वाद कोर्टात येऊन निपटारा होत असे. आज काय परिस्थिती आहे? आज समाजामध्ये जर 100 वाद निर्माण झाले तर केवळ 25-30 वाद कोर्टामध्ये येतात. आणि ते केव्हा येतात? ज्यावेळेस त्यांचे इतर सगळे जे काही मार्ग असतात, मग ते पोलिसांपासून सुरू होतात, राजकीय पुढाऱ्यांपर्यंत जातात, गुंडांपर्यंत जातात, पैशाच्या व्यवहारापर्यंत जातात. या सगळ्या गोष्टींची चौकट पार करून ते शेवटी नाईलाजानं न्यायालयामध्ये येतात. आणि हे येण्याचं कारण इथे आम्ही मात्र न्यायव्यवस्थेकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. न्यायव्यवस्थेकडे अपुरी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमुळं लोक या व्यवस्थेकडे विश्वासानं पाहत नाही आहेत. पिढ्यानपिढ्या माझा जरी खरा अन्याय असला तरी मी तो जाऊन न्यायालयापुढे मांडावा
असं या लोकांना वाटत नाही आहे. आणि म्हणून जसं चपळगावकर साहेब आणि शिरपूरकर साहेबांनी सांगितलं की इच्छाशक्ती, याचं स्टॅटिस्टिक आपण बरंचसं मांडलं. पण साहेब आपण एक स्टॅटिस्टिक असं बघा की कुठलीही व्यवस्था निर्माण करायची तर त्याला पैसा लागतो. घटनेनं न्यायव्यवस्थेबद्दल किती बजेट असावं याबद्दल काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. भारतीय घटना असं म्हणते की केंद्र शासनाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असे आहेत की 10% खर्च न्यायव्यवस्थेवर करावा. कारण एखादी पाटबंधाऱ्याची योजना पुढे मागे झाली तर चालू शकते वेळ, परंतु न्याय हा आपल्या संविधानाच्या प्रिएम्बलमधलं पहिलं वाक्य आहे. आम्ही तुम्हाला सगळ्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाचा न्याय देणार आहोत आणि त्यासाठी संविधान आहे. मग ह्या न्यायव्यवस्थेकरता गेल्या 60 वर्षामधलं आपण बजेट तपासा. आज मी दावानं सांगतो, आम्ही गेले अनेक दिवस या मुद्द्यावर भांडतो आहोत की आपण हे बजेट वाढवा, केंद्रानं वाढवा. केंद्राचं बजेट 0 काही टक्क्यापर्यंत आहे. आजच्या क्षणाला ते 0.5% वर गेलेलं नाही. केंद्राचा जो काही बजेट होतो त्या बजेटचा 0.5% देखील खर्च न्यायव्यवस्थेवर केला जात नाही. तुम्ही सगळ्या राज्यांचे बजेट काढा, कारण दोघांची जबाबदारी आहे. न्यायव्यवस्था ही काही केंद्राचीच नाही आहे. सगळ्या राज्यांमध्ये 2-3% 4% जास्त खर्च राज्य शासन न्यायव्यवस्थेकरता करत नाही आहेत. आता हा पैसा नाही, कोर्ट पडलेली आहेत, पत्रे आहेत, त्या उन्हामध्ये न्यायाधीशांनी बसायचं, कोट घालायचा, गाऊन घालायचा, वकिलांनी कोट घालायचे, तिथे बसायचं. महिला न्यायाधीशांना सुविधा नाहीत, बाकीच्या न्यायाधीशांसाठी चेंबर नाहीत, आणि तुम्ही असं अपेक्षित करणार की या न्यायाधीशानं अतिशय निरपेक्षपणे, अतिशय अलिप्त राहून हे सगळं काम सकाळी 10:30 वाजतापासून करावं. जयंत जायभावे, एखाद्या निष्णात वकिलानं आपल्या पक्षकाराची बाजू मांडावी तितक्या तडफेने आणि तितक्या चपखल युक्तिवादानं आपण बाजू मांडलीत, परंतु दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे, त्याच्याबद्दल मी नरेंद्र चपळगावकर यांचं मत जाणून घेऊ इच्छितो. एकीकडे करेक्टिव्ह पिटिशन नावाची गोष्ट साहेब आपल्याकडे आलेली आहे. आज प्रत्येक गोष्टीत आम्ही करेक्टिव्ह पिटिशन बघतो. समाजातल्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी आम्हाला लगेच PIL लागते. म्हणजे क्रिकेटचे सामने व्हावेत की नाही याच्याकरता सुद्धा PIL येते. एखादं राज्य बरखास्त करावं हा निर्णय योग्य की नाही हा तर खरं तर एक्झिक्युटिव्हचा अधिकार होता, परंतु तो देखील आमचे राजकारणी मूर्खासारखा तो ज्युडिशरीच्या हातात देऊन टाकतायत. आज प्रत्येक गोष्टीत, सामाजिक गोष्टीत रात्री 10च्या नंतर आम्ही शास्त्रीय संगीत ऐकायचे की नाही, मैफिली ऐकायच्या की नाही, आमच्या मशिदींवरचे, आमच्या देवळांवरचे भोंग्यांचा आवाज किती असावा, एखाद्या मैदानामधल्या सभेमध्ये किती डेसिबलची आवाज असावा, या सगळ्या गोष्टीत मेडिकल कॉलेजेस कशी चालावीत, नितीन गडकरींनी याच्यावर भाष्य केलेलं आहे. हे सगळं करायला ज्युडिशरीला वेळ आहे, परंतु जे न्यायदानाचं मुख्य काम आहे त्याच्यावर आपल्याला वेळ नाही. आम्ही आमचं काम वाढवून घेतलंय का चपळगावकर साहेब? नाही, हे आम्ही काम वाढवून घेतले असं बिलकुल नाही. मी मागे या विषयावरच्या चर्चेत जेव्हा बोललो होतो तेव्हा सांगितलं होतंच की राज्य तुम्ही करत असताना ते तुम्ही फक्त घटनेच्या विरुद्ध करू नका एवढंच आम्ही पाहतो. ते काही आमच्या हातात ते अधिकार घेऊन आम्ही राज्य करावं न्यायाधीशांनी अशी कोणत्याही न्यायाधीशाची अजिबात इच्छा नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तारतम्य नावाचा प्रकार हा जर सरकारने पाळला, लोकांनी पाळला, संस्थांनी पाळला, उदाहरणार्थ ज्या मॅजेस्टिक हाऊसिंग सोसायटीचं उदाहरण मागच्या वेळेला मी दिलं होतं तेच पुन्हा देईन की पहाटे 3 वाजता शेजारच्या हॉस्पिटलमधल्या रोग्यांची झोप मोडणे, लहान मुलांची झोप मोडणे हे करणारे ड्रम वाजविणं हा आपला धार्मिक अधिकार आहे असं कोणी जर म्हणू लागलं तर तारतम्य लोकांना नसलं की न्यायालयाला काहीतरी बोलावं लागतं की नाही. हे काम तुम्ही आमच्या न्यायालयाचं वाढवू नका असंच माझं म्हणणं आहे. जायभायांनी अतिशय संतुलितपणे या प्रश्नाचा विचार केला, पण जायभायांना मी 2 गोष्टी विनंती करू इच्छितो कारण ते वकिलांचे नेते आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की भरपूर पैसे मिळत असले तरी उत्तम हुशार वकिलांनी सेवेच्या भावनेनं न्यायाधीश व्हायला संमती दिली पाहिजे. आणि आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मला ही अडचण कळते की पक्षकार सांगतो की तुम्ही हा खटला खूप लांबवा, आपण तर पक्षकाराला काही बोलू शकत नाही, पण कायद्यातच अशी जर तरतूद असेल की 3 वेळापेक्षा जास्त अडजमेंट देऊ नये व तारीख वाढवू नये अशी जशी केली आहे आता, तर ती योग्य रीतीने पाळावी यासाठी वकिलांचं मन वळवलं. म्हणजे वकील सांगू शकतात पक्षकारांना की आता माझ्या हातात काही नाही, हे कायद्याचंच आहे, त्याच्यामुळे आता हे प्रकरण चालणारच आहे, हे आपल्याला करता येईल.
आणखी एक गोष्ट बार काउन्सिलने केली पाहिजे. मागे मला माहीत नाही आता सध्या परिस्थिती काय आहे, पण काही कायद्यांच्या मध्ये विनाकारण कोर्टाचा वेळ जाईल अशा तरतुदी आहेत. उदाहरणार्थ पूर्वी मुंबई रेंट ॲक्टमध्ये बहुतेक खटल्यांच्या मध्ये प्रकरण यावरती असायचं की एक या भाडेकरूंना म्हणायचं मी भाडं दिलं पण संबंध चांगले होते म्हणून पावती घेतली नाही, मालकाने म्हणायचं मला भाडं मिळालेलं नाही. हे सगळे खटले कशा करता? त्याच्याऐवजी रेंट कंट्रोल ज्या गावात लागू आहे त्या गावामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत, त्यामधलं एक शाखाचं खातं मालकाचं हे त्यांनी नोटिफाय करावं रजिस्टर्ड नोटीस पाठवून, आणि भाडेकरूंना त्यात पैसे भरले म्हणजे ते पैसे योग्य टेंडर असं समजावं. म्हणजे हा सगळा उसापत जी आहे ती साक्षीदार तपासणी, त्यावर विश्वास अविश्वास हे सगळं हे वेळ वाचेल का नाही. म्हणून आता कायदे आपण कशा रीतीनं सुलभ करू शकतो हाही महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. प्रलंबित राहणाऱ्या गोष्टींना नेमकं काय जबाबदार? फिर्यादी, फिर्यादीचे वकील, आरोपी, आरोपीचे वकील, न्याय यंत्रणा, न्यायाधीश, न्यायाधीशांची कमी असणारी संख्या, का त्याहीपेक्षा न्यायाधीशांना मिळणाऱ्या महिन्याभराच्या सुट्ट्या? चला एका ब्रेक नंतर त्याविषयी बोलूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय न्यायदेवतेचे अश्रू. न्यायदेवतेचे अश्रू या विषयावर आपण चर्चा करतोय. भारताचे सर्वोच्च न्यायाधीश यांनी पंतप्रधानांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडताना त्यांना अश्रू आवरले नाहीत आणि इतक्या प्रचंड मोठ्या कामाचा बोजा आम्ही कसा निपटारा करणार, जजेसच्या संख्येविषयी, अपुऱ्या संख्येविषयी, त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधांविषयी आपण बोलतोय. आणि याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माजी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि व्ही एस सिरपूरकर आहेत, तर महाराष्ट्र आणि गोवाचे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे आहेत. या दुसऱ्या भागामध्ये ज्या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता टीव्हीच्या, आणि तो मुद्दा आहे प्रलंबित खटल्यांचा निपटारा कसा करणार. प्रलंबित खटल्यांचा निपटारा कसा करणार. नरेंद्र चपळगावकरजी, ज्या एका मुद्द्याचा उल्लेख दस्तूरखुद्द प्रधानमंत्र्यांनी केला तो मुद्दा म्हणजे सुट्ट्यांचा. शिक्षक पेशा जर सोडला तर आपला हा एक आणखीन एक असा पेशा आहे की ज्याला महिन्याच्या सुट्ट्या असतात. मग तुम्ही डॉक्टर घ्या, इंजिनियर घ्या, आणि पत्रकार संपादक वगैरे असाल तर रविवारची पण सुट्टी मिळत नाही. आणि इकडे आम्ही बघतोय की जजेस आणि वकील 20-20 दिवसाच्या दोनदा सुट्ट्या घेतात, महिन्याच्या दोनदा सुट्ट्या घेतात. या सुट्ट्या कमी केल्या तर हा प्रलंबित खटल्यांचा निपटारा होणार आहे. एक तर सुट्ट्यांच्या बद्दल माझं म्हणणं असं आहे की आपल्याला ह्या ज्या राष्ट्रीय सुट्ट्या आपण आपल्या 5व्या वेतन आयोगाला तेव्हा त्यांनी शिफारस केली होती की महात्मा गांधी जयंती, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सोडून बाकी सुट्ट्या सगळ्या बंद करा. याला कोणीही तयार नाही. आणि दुसरं, बऱ्याचशा ह्या सुट्ट्या कमीही करता येतील आणि उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने या दृष्टीनं काही काम केलं आहे. उदाहरणार्थ डिसेंबर महिन्यातली सुट्टी पूर्वी 3-3 आठवड्याची असे ती आता बऱ्याच वेळेला 1 आठवड्याची अशी झालेली आहे. दिवाळीची सुट्टी सुद्धा कमी करण्यात आलेली आहे. तेव्हा सुट्ट्यांच्या बद्दलचा जरूर विचार करावा, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. प्रश्न असा आहे की नुसत्या सुट्ट्यांचा प्रश्न हा नाही, तर यासाठी आपल्याला आणखी काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ असं बघा की साधा तालुक्या कोर्टात जेव्हा असतं त्या बिचाऱ्या त्या जजला राहण्याच्या साठीच्या सोयी निजामाच्या राज्यात होत्या, पण आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये त्या राहण्याच्या सोयी अजूनही बऱ्याच ठिकाणी झालेल्या नाहीत, तर त्याही व्हायला पाहिजेत. कोर्टामध्ये जे सरकारने मंजूर केलेले कायदे आहेत की ज्याची अंमलबजावणी होते की नाही पाहण्याचं काम कोर्टाचं आहे, त्या सर्व कायद्यांच्या प्रती मूळ कायद्याच्या सुद्धा उपलब्ध नाहीत. कोर्टाच्या लायब्ररीजना, जजेसच्या लायब्ररीजना ज्या पद्धतीचं अनुदान मिळायला पाहिजे तसं आपल्याकडे इथे मिळत नाही. आणि त्यांना कित्येक वेळा बार असोसिएशनच्या लायब्ररीतून पुस्तकं आणावी लागतात, कारण त्यांच्या इकडच्या लायब्ररीमध्ये ती नसतात. ही परिस्थिती थोडीशी आपण बदलली पाहिजे. आणि आणखी एक मोठा उपाय जो उच्च न्यायालयानं काही वेळेला केलेला आहे, एक तुम्हाला उदाहरण सांगतो. अनेक दाव्यांच्या मध्ये असा आक्षेप असतो की शेजाऱ्यानं माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. आता अतिक्रमण केल्याच्या साक्षीपुराला काही अर्थ नाही. मोजणीदाराला बोलावून दोघांच्याही जमिनी मोजल्या म्हणजे कोणी कोणावर अतिक्रमण केलं हे कळतं.
आता एवढ्यावरच जर निकाल लागणार आहे तर दोन्ही वकिलांच्याकडून सगळे असे प्रकरण एकत्र करायचे, दोन्ही वकिलांच्याकडून प्रोसेस घ्यायची की नव्या मोजणी करावी, नव्या मोजणीदाराकडून म्हणजे आणि आमच्या हजेरीत करावी, आमचे पक्षकार हजर राहतील आणि त्यामध्ये जो निकाल होईल की कोणी अतिक्रमण केलंय त्याप्रमाणे डिक्री करावी. तर याप्रमाणे एका कोर्टामध्ये जवळजवळ 100 प्रकरणं 8 दिवसाच्या आतमध्ये निकाली निघाले. अशा तऱ्हेनं जे आयडेंटिकल मॅटर्स आहेत, उदाहरणार्थ औरंगाबाद न्यायपीठासमोर उच्च न्यायालयाच्या पोलीस पाटलाच्या नेमणुका आणि स्वस्त धान्य दुकानाच्या दिलेल्या त्याबद्दल अनेक रिट पिटिशन्स, अनेक याचिका अशा नेहमी येत असतात. माननीय सिरपुरकर साहेबांना माहीत आहे. तेव्हा अशा एकत्र केल्या. बरं, हे सगळे प्रकरण का होतात? आता जर 8वी पास असल्याशिवाय पोलीस पाटील नेमवणे असा नियम तुम्ही केला तर तुम्हीच 7वी पासवाल्याला नेमतं कशा करता आणि त्यासाठी हायकोर्टाचा वेळ कशाला घेता? बरं, हायकोर्टात काही म्हणू शकत नाही तुम्ही आमच्याकडे येऊ नका. तीच गोष्ट स्वस्त धान्य दुकानांची आहे की लोकांनी तक्रार केली तर त्याची चौकशी करून काय तुम्हाला करायचं ते करा ना. अ ला दुकान द्यावं का ब ला दुकान द्यावं याच्यामध्ये उच्च न्यायालयाला काहीही रस नसतो. असे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काढून टाकता येतील. कारण हे जर सरकारने नियम पाळायचे ठरवले आणि एखाद्याने नियम न पाळता केलं तर त्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरुद्ध सरकारनेच ऍक्शन घ्यायला पाहिजे की तुम्ही कशा करता अशा तऱ्हेची ऑर्डर केली ज्याच्यामुळे उच्च न्यायालयाचा वेळ गेला. म्हणून आता न्यायालयांना कित्येक वेळा जादा वेळ बसावं लागेल मध्यंतर. हे मलाही मान्य आहे की जर प्रश्नाचं गांभीर्य इतकं आहे तर न्यायाधीशांनी सुद्धा आम्ही जास्त वेळ बसणार नाही असं म्हणू नये. आणि आज मला असं दिसतं की अनेक न्यायाधीश संध्याकाळी 7-7 वाजेपर्यंत सुद्धा प्रकरण संपेपर्यंत थांबतात आणि ते त्याचा निकाल देतात असं आज आपल्याकडे आहे. तेव्हा ही संख्या आणखी वाढली पाहिजे. पण आता त्यामध्ये जायभाई साहेबांनी आमच्यातर्फे वकिलांनाही विनंती केली पाहिजे, बाबा असा आक्षेप घेऊ नका की साहेब 5 वाजलेत आता मी चाललो घरी असं म्हणलं करता येत नाही ना. जायभावे साहेब, आपण न्यायाधीश सरकार आपण जायभावे साहेबांचं मत घेऊया. जयंतजी, 2 गोष्टींवर आपलं मत पाहिजे की एकतर वकील एक्सटेंडेड पिरियड मध्ये काम करायला तयार होतील का? सुट्ट्या जर तुमच्या रद्द केल्या, कमी केल्या तर त्याला तुम्ही तयार व्हाल का? जशा बाकीच्या प्रोफेशनमध्ये सुट्ट्या मिळत नाहीत आणि पत्रकार आणि संपर्क असाल तर ते अजिबात मिळत नाहीत. तो मुद्दा आलायद आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन चांगले वकील हे न्यायाधीश व्हायला तयार नसतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्याकरता काय करावं लागेल? आपण जो पहिला आपलं जे टायटल आहे त्याबद्दल मी फक्त आपल्याशी 1 मिनिटं बोलतो, कारण आमचे शिरपूरकर साहेबांनी आम्हाला अनेक वेळा हे मार्गदर्शन केलं आहे की तुम्ही निपटारा हा शब्द वापरता आहात, परंतु खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्थेकडनं निकालाची अपेक्षा असते. आणि म्हणून शिरपूरकर साहेब नेहमीच सांगत आलेले की व्हॉट यू वॉन्ट, वेदर यू वॉन्ट अ डिस्पोजल ऑफ अ केस ऑर यू वॉन्ट अ डिसिजन ऑफ द केस, जस्ट डिसिजन ऑफ द केस. मला असं वाटतं की न्यायव्यवस्था ही काही कुठल्या इंडस्ट्रीसारखं एखादं मशीन नाही की एका बाजूनं एक काहीतरी मटेरियल टाकलं वादीचं आणि दुसऱ्या बाजूनं प्रतिवादीचं मटेरियल बाहेर आलं. हे शेवटी एका संवेदनशील न्यायाधीशानं 2 संवेदनशील वकिलांची बाजू ऐकून त्या प्रकरणामध्ये असणाऱ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून केलेला न्याय हे या न्यायव्यवस्थेकडून अपेक्षित असतं. आणि म्हणूनच न्यायाचं तत्त्व आपण सगळेच जण बघतो की जस्टिस इज नॉट टू बी डन, जस्टिस मस्ट बी सीन टू बी डन. तो झालाय असं वाटलं पाहिजे, तो फील आला पाहिजे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वकील वर्गाबद्दलचे 2 प्रश्न जे विचारले की एक्सटेंडेड पिरियडमध्ये तुम्ही काम करणार का? मी असं सांगू इच्छितो आपल्याला साहेब की दरवर्षी 6500 नवीन वकील आमच्या बार काउन्सिलमार्फत सनद घेऊन बाहेर येतात. आणि या सगळ्या वकिलांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर 1,65,000 वकिलांची यादी आमच्याजवळ आहे की जे वकिलांची सनद घेत आहेत. आणि त्या सनदेमधले 60% वकील हे तरुण आहेत, ज्यांची 15 वर्षाची प्रॅक्टिस असेल किंवा 15 वर्षाची सनद आहे. आपण म्हणतात त्या प्रकारचा इच्छाशक्ती कदाचित ज्येष्ठ वकील ज्याने 30, 35, 40 वर्ष वकिली केलेली आहे त्याच्याकडे नसेल, त्याच्या काही तब्येतीच्या अडचणी असतील. परंतु जर न्यायव्यवस्थेनं हे टाइम टेबल बनवलं आणि न्यायव्यवस्थेनं जर ठरवलं की आपल्याला जास्त वेळ काम करायचं आहे तर तरुण वकिलांनी त्यामध्ये निश्चितच सहभाग घेतला पाहिजे. आणि ते घेतील, कारण त्यांना त्यांचं स्वतःचं करिअर एस्टॅब्लिश करायचं आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या रोजीरोटीचा जसा प्रश्न आहे तशी स्वतःला वकील म्हणून त्यांना प्रस्थापित करायचं आहे. आपल्याला माहिती आहे दोघंही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सुट्टीच्या काळामध्ये तरुण वकील
अगदी आवर्जून बारमध्ये येऊन बसतात, कारण सिनियर त्यावेळेस पक्षकाराला उपलब्ध नसतो आणि म्हणून मग ज्युनियर माणसाला जे काही ते काम मिळतं. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की हे न्यायव्यवस्थेनं टाईमटेबल करायला पाहिजे. आणि अजून दुसरा मुद्दा आपण जे म्हणालात की एक्सटेंडेड वेळेमध्ये काम करण्याची गरज आहे का आपल्याला सगळ्यांना, तर जरूर गरज आहे. कारण सगळं जर आपण बघितला प्रपंच तर आपण हार्डली या व्यवस्थेमध्ये 40% काम करतो. एकतर वर्षात 365 दिवसामधले 200च्या आसपास 222-25 दिवस आपण काम करतो आणि त्याही सकाळी 10:30 वाजता करतो आणि संध्याकाळी 5:30 पर्यंत म्हणतो, मध्ये सुट्टी असते. या सगळ्यांचा विचार केला तर या सगळ्या काळामध्ये आपण 4-5 तासापेक्षा दिवसाचं काम जास्त करत नाही. मग सकाळचा वेळ मोकळा आहे, सायंकाळचा वेळ मोकळा आहे. 138 सारखे खटले सकाळी ठेवले पाहिजेत, सायंकाळी ठेवले पाहिजेत. जे तरुण मुलं चालवतात त्यांच्याकडे ते निश्चितच जातील. तरुण न्यायाधीशांकडे ते काम दिलं पाहिजे. असं अपेक्षा करता कामा नये की जो न्यायाधीश ज्यानं आता 50शी पार केली आहे, 55 झालेला आहे, तो न्यायाधीश किती वेळ बसेल याला मर्यादा आहेत. कारण शेवटी हा मेंटल स्ट्रेसचं काम आहे. असं म्हणतात की 1 तास न्यायाधीशानं जितकं काम केलेलं असतं ते काम करणं म्हणजे 10 तासाचं शारीरिक काम करण्या इतकं त्याचा बोजा आहे. मग या सगळ्या गोष्टीचं आपल्याला अवलोकन करावं लागेल. आणि साहेब, निपटारा करताना आपल्याला या देशाचे जे 3 स्तंभ आहे त्याच्यामधलं शासन जे कायदा मंडळ आहे आणि कार्यपालिका आहेत, ब्युरोक्रेसी आणि लॉ मेकर्स, त्यांना हे सांगावं लागेल की हा निपटारा करण्यामध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन पाहिजे. पक्षकार कोण आहेत? आपण स्टॅटिस्टिक बघा. सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येनं न्यायालयामध्ये येते का? आणि एका बाजूचा पक्षकार कोण आहे? 65% केसेसमध्ये शासन पक्षकार आहे. आयदर दिस वे दॅट वे. दिवाणी दावे, भूसंपादनाचे खटले 25 वर्ष शासनाकडनं कोणी येत नाही, दाद मिळत नाही, 3 पिढ्या मरून जातात. मग शासनानं देखील त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपंट झालं पाहिजे. संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कायदे पाळले पाहिजेत. चपळगावकर साहेब म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनी कायदे मोडले तर कोर्टामध्ये प्रकरणं येणार, रिट पिटिशन्स होणार. मग या सगळ्याचा निपटारा करायचा असेल तर शासनानं कायद्याच्या राज्यामध्ये कायदा समजून घेऊन काम केलं पाहिजे. ब्युरोक्रेसीने केलं पाहिजे. चीफ सेक्रेटरी जर समजा स्टॅट्युटरी तरतुदी पाळत नसेल तर मग त्या केवळ कायद्याच्या ह्या आपल्या सगळ्या प्रपंचाला अर्थ राहत नाही. आणि कायदे तर अगदी आवश्यकपणे बदलले पाहिजेत. कालबाह्य झालेले कायदे आहेत असं वकील म्हणून मला स्वतःला वाटतं. 30 वर्ष काम केल्यानंतर मी स्वतः अनेक खटले चालवले, परंतु चालवलेल्या खटल्याची अंमलबजावणी, ज्याला आम्ही कायदेशीर भाषेमध्ये दरखास्त म्हणतो, माझ्या आयुष्यामध्ये मी 5 दरखास्ती म्हणजे मिळवलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्याचा वेळ माझ्या 32 वर्षाच्या वकिलीच्या व्यवसायामध्ये 5 वेळा मला ते समाधान मिळू शकलेलं नाही. कारण का? तर ती व्यवस्था आहे. एक निकाल होतो, त्याच्यावर अपील होतं, त्याच्यावर अपील होतं. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट. जयंतजी, आपण जो आता शासनाचा मुद्दा मांडलात, सिरपुरकरजी, पहिल्यांदा असं दिसतंय की बहुमताच्या जोरावरचं सरकार आपल्याकडे, आतापर्यंत आपल्याकडे अल्पमतातली सरकार होते आणि हे बहुमताच्या जोरावर आलेलं आणि काहीसं आक्रमक असं असणारं सरकार आहे. त्यामुळे आपल्याकडे जुनाच असलेला शासन व्यवस्था आणि न्याय व्यवस्था यांच्यातला संघर्ष आता आणखीन तीव्र झालाय. त्याची पडसाद यात कुठेतरी उमटतायत कालच्या प्रसंगामध्ये. मला असं वाटत नाही. मला अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे, काही गोष्टींचा आपण उल्लेख करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या मताशी सहमत नाही जायभायांच्या की सिव्हिल जे खटले आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे. आपल्याला प्रतीने विचार करावा लागेल, लेव्हल्सवरती विचार करावा लागेल. हायकोर्टात तुम्हाला दिसेल की रिट पिटिशन्सची संख्या कमीत कमी 200 पटींनी वाढलेली आहे. सिव्हिल कोर्ट्सच्या सिव्हिल दावे जे होतात त्या दाव्यांचा जर विचार करू जाता तुम्ही, ते कमी होण्याचं कारण असे आहेत की आता लोक अदालतीत लोक विश्वास करायला लागलेले आहेत. म्हणजे ज्याला अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन म्हणतो त्याच्यात लोक येतात. मी पाहिलेलं आहे की अगदी जटिल असे वैवाहिक समस्यांचे देखील खटले त्या एडीआर मध्ये निपटले जातात. एकेका दिवशी बँकेच्या लोन्सचे 900 खटले हे साफ झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. कारण तामिळनाडू लीगल याचा मी अध्यक्ष होतो. आता दुसरी गोष्ट, सुट्ट्यांचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला. सुट्ट्यांचा मुद्दा जेव्हा तुम्ही उपस्थित करता तेव्हा त्या सुट्ट्या वकिलांना,
वकिलांना अगदी त्यांचं आग्रही आणि आक्रमक म्हणणं असतं की तुम्ही आमच्या सुट्ट्या कमी करू शकत नाही. मी हा प्रयत्न कलकत्ता हायकोर्टाचा जेव्हा मी चीफ जस्टिस होतो तेव्हा केला. मी त्यांना सांगितलं की अरे नुसते 4 जे शनिवार आहेत ते 4 शनिवार तुम्ही काम करा, म्हणजे मी तुम्हाला सलग एक सुट्टी देतो, पण एकही शनिवार आम्ही काम करणार नाही असा सगळ्या बार असोसिएशन. तिसरा प्रश्न की वकील लोक, गुणवान वकील लोक येतात आणि येत नाहीत. हे मला कबूल आहे की ज्यांना डायरेक्ट हायकोर्ट जज व्हायचं असतं असे लोक त्यांची प्रॅक्टिस सोडायला तयार नसतात. तुम्हाला काहीतरी करून ऍडजस्ट करावं लागतं. पण मी हे बघितलेलं आहे की मी कलकत्ता हायकोर्टाचा चीफ जस्टिस असताना जेव्हा अपॉइंट केले लोक, तेव्हा लोकांना मी घरी बोलावून त्यांच्या पत्नीला घरी बोलावून समजावून सांगितलं की न्यायाधीश होणं हे नुसतं तुमचं म्हणजे तुमचं पद वाढते असं नाही. हे इट इज युअर नॅशनल ड्युटी. ही नॅशनल ड्युटी या भावनेतून ज्यांनी ऍक्सेप्ट केलेले आहे जजशिप, ते सगळे जजेस दे आर डुईंग एक्सिडिंगली वेल इन ऑल द हायकोर्ट्स. जयभाव यांनी आणखीन एक मुद्दा सांगितला, तो मुद्दा मला खूप पटला की आम्ही वकिलांना सांगतो, वकिलांनी काम करतो, न्यायाधीशांनी जास्त काम करावं याच्यात काही शंकाच नाहीये. पण आता सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश याच्याकरता मी जर तुम्हाला सांगितलं तर तो 5 तास इथे बसतो, सुप्रीम कोर्टात बसतो, पण येऊन त्याला 6, 7, 8 तास वाचावं लागतं, त्याला जजमेंट्स डिक्टेट करावी लागतात. ते तुम्ही लक्षात घेणार आहात का? तुम्ही नुसतं न्यायाधीश किती दिवस बसला, किती दिवस नाही बसला हे बघाल, पण एक न्यायाधीश काम करता त्याच्यावरती केवढा बोजा पडतो हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती जर, मी तुम्हाला अगदी शपथेवरती सांगतो की तुम्ही जर हे केलं की त्याला पूर्ण दिवस काम करायला लावावं, तर अर्धे न्यायमूर्ती हृदयविकाराने मरतील आणि उरलेले अर्धे न्यायमूर्ती राजीनामा देऊन पळून जातील. या सगळ्या चर्चेमधून काहीतरी कुठेतरी बदल करावा लागेल. नाही सिरपुरकरजी प्लीज गो अहेड. सिरपुरकरजी प्लीज गो अहेड. कुठेतरी काहीतरी बदल करावा. तुम्हाला असा बदल करावा लागेल की ज्यामुळे काम करण्याची क्षमता वाढेल. त्याच्याकरता त्या न्यायाधीशाला तुम्ही चांगल्या व्यवस्थित सोयी द्या आणि नुसत्या सोयी देऊ नका. मग सोयी दिल्यानंतर मग त्याची अकाउंटेबिलिटी विचार करा. मी इंग्लंडमध्ये हे भाषण दिलं, ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी टू हुम? ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी ओनली टू द गव्हर्नमेंट or to the public or to the bar or to the litigants. You are judicially accountable to all. आणि हा विचार न्यायाधीशांनी करायलाच पाहिजे. चपळगावकर, वेळेची मर्यादा लक्षात घेता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायाधीशांच्या अश्रुपातानंतर आणि त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पुढच्या काही महिन्यामध्ये आपण ज्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा केली, सगळे मुद्दे मला चर्चेला आणता आले असं म्हणता येणार नाही. अजूनही मला कमर्शियल कोर्टाचा मुद्दा किंवा बेल लॉ बदलला पाहिजे का, असे अनेक मुद्दे, किंवा टेक्निकल एक्सपर्ट कमिटी, ट्रिब्युनलचा मुद्दा आहे. तुम्ही एक निकाल लेता, ट्रिब्युनल दुसरा निकाल लेतो, असे मी शेकडो केसेस तुम्हाला सांगतो. मुद्दा तो नाही, ते सगळे आता चर्चेला घेता येत नाही आहेत. परंतु प्रधानमंत्र्यांच्या आश्वासनानंतर परिस्थिती पुढच्या काही महिन्यात निश्चितपणे बदलेल असं आपल्याला वाटतंय का? जस्टिस बोला चपळगावकरजी. असं जोपर्यंत वकील आणि न्यायाधीश दोघंही, न्यायाधीशांच्या आग्रह धरण्याला मर्यादा आहेत, पण वकील आग्रह धरीत नाहीत की तुम्ही आश्वासन दिले त्याप्रमाणे ह्या न्यायिक सुधारणा करा, कायदे बदला, न्यायालयांना तुम्ही योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना उपलब्ध करून द्या, त्यांना आवश्यक त्या सोयी ग्रंथालयासारख्या करून द्या, आणि त्याचबरोबर न्याय देणं हे केवळ
सबसिडरी किंवा दुय्यम दर्जाचं एक सरकारचं काम आहे असं न समजता आपल्या घटनेनुसार ते एक सरकारचं पवित्र कर्तव्य असतं, त्याच्याकडे पहा असा आग्रह धरून त्याच्या मागे केवढं जनमत वकील संघ न्यायाधीश उभं करतील त्यावरती मोदींचं आश्वासन हे पूर्ण होईल की नाही ही गोष्ट अवलंबून आहे. श्रीप्रकाशजी, आपला काही मुद्दा मांडायचा होता शेवटचा, लास्ट पॉइंट? मला एक मुद्दा ओपन करायचा आहे. प्लीज. मला एकच मुद्दा ओपन करायचा आहे, तो असा की जेव्हा कायदा केला जातो तेव्हा ज्युडिशियल ऑडिट करायला पाहिजे. करेक्ट. आणि ते ज्युडिशियल ऑडिट म्हणजे तुम्ही त्या कायद्यामुळे किती केसेस जनरेट होणार आहेत याचा विचार करून आणि मग तुम्हाला त्या निमित्ताने कोर्ट्स नवीन निर्माण करावी लागतील. जोपर्यंत आता 138 आपण पाहतोय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टचं, तिथे ज्युडिशियल ऑडिट झालंच नाही आणि ते न झाल्यामुळे आज हजारो नव्हे लाखो खटले प्रलंबित आहेत. अगदी बरोबर आहे. प्रेक्षक, या प्रश्नाच्या सर्व मुद्द्यांना मला स्पर्श करता आला असा मला दावा नाही, परंतु न्याय यंत्रणेतल्या त्रुटी तातडीनं दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. न्यायव्यवस्था कुठल्याही समाजात पालकाच्या भूमिकेत असते. संवाद वाढवत न्यायचा आणि विद्वेष कमी करायचा असं दुहेरी काम न्यायव्यवस्थेला करावं लागतं. नीती आणि न्याय समजून घेत न्याय निवाडा करावा लागतो. कम्प्युटर म्हणजे संगणकात आपल्याकडे रिबूटिंग नावाचा एक पर्याय असतो. कॉम्प्युटरची गती संथ झाली असेल तर सगळ्या सिस्टीम्स बंद करून पुन्हा चालू कराव्या लागतात. आपल्या न्याय यंत्रणेचं मला असं वाटतं तसंच रिबूटिंग करणं अत्यंत गरजेचं झालंय. म्हणजे जलद गतीनं न्याय, कुणावरही अन्याय न करता न्याय आणि खऱ्या गुन्हेगाराला शासन करणारा न्याय हा आज सगळ्यांनाच हवाय. जर डॉक्टरच आजारी असेल तर तो पेशंटला बरा करू शकणार नाही. तसंच जर आमची न्याय यंत्रणा आजारी असेल तर मग सकस न्याय मिळणार तरी कसा, यावरच आज आपण चर्चा केली. प्रेक्षक, फक्त न्यायाधीशांची संख्या वाढवून किंवा त्यांच्या सुट्टीविषयी बोलून हा प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी सोयी सुविधा सक्षम करणं अत्यंत गरजेचं आहे. कायदे बदलावे लागतील. आता जसा सिरपूरकरांनी ज्युडिशियल ऑडिटचा मुद्दा मांडला, तो ज्युडिशियल ऑडिटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. हे कायदे विनाकारण खटले विनाकारण रेंगाळत राहणार नाहीत यासाठी देखील प्रयत्न करावा लागणार आहे. अशिलांसह वकिलांचेही प्रबोधन करावं लागेल. हुशार आणि गुणवार वकिलांना पैशाचा मोह सोडून न्यायाधीश व्हावं लागेल. एकीकडे न्याय व्यवस्था अशी काट टाकत असताना, सज्ज होत असताना सरकारलाही राजकीय इच्छाशक्ती दाखवत न्याय व्यवस्थेला नवी उभारी द्यावी लागेल. तरच सगळ्यांना जलद न्याय मिळवून देणं आपल्या न्याय यंत्रणेला शक्य होईल. इतरांना न्याय देणाऱ्या न्याय व्यवस्थेचे अश्रू पुसणं हे खरं तर सगळ्या समाजाचं कर्तव्य आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.